नाटकाचं नाव आहे सतर्क रहा, सावधान रहा. हॅलो हॅलो, हा काय बोललात? मला लॉटरी लागली. अरे वा 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 वा, जेव्हा देव देतो छप्पर पाडून देतो. काय नंबर सांगू? 27589. हॅलो, काय माझं अकाउंट ब्लॉक केलंय? अहो पण का? हे बघा, माझं अकाउंट ब्लॉक नका करू प्लीज. ओके ओके ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन होऊ शकतं. बरं, मला लिंक पाठवून मी OTP पाठवते लगेच. हॅलो, काय ATM कार्ड ब्लॉक झालंय? अहो पण तुम्ही असं कसं करू शकता? ठीक आहे, तुम्ही काय की ऑनलाईन प्रोसेस सांगा, मी पूर्ण करते. हो हो, लगेच पाठवा लिंक. काय म्हणता? काय खरं? बँकेचं नवीन ऍप आलाय. अहो मग पटापट लिंक पाठवा, मी पटापट डाउनलोड करतो. ओ पाठवा पाठवा. हॅलो, हा काय म्हणता? कर्ज मिळणार कसं काय? 0% पण कसं काय? अहो काही तारण न ठेवता मिळणार. अहो सांगा ना कसं काय? लिंक फक्त क्लिक करावं लागेल. अहो पाठवा, लगेच लिंक क्लिक करतो. असं परत करता येत नाही. बघितलं मंडळी, हा आहे सायबर फ्रॉड. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फोन येतात. हे सायबर गुन्हेगार आज इतक्या प्रमाणात वाढले की यांच्या टार्गेटवर सगळी मंडळी आहे. ते बघत नाही, कोणी विद्यार्थी, कोणी नोकरीला, कोणी बिझनेस करतं. सगळेजण आज आपण टार्गेटवर आहोत. कृपया माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला जर का असा काही फोन येत असेल किंवा असं काही जर तुम्हाला लिंक येत असेल तर पहिलं आपल्या बँकेला तुम्ही हे करा, विचारा. आता तुम्हाला ह्याचं उदाहरण दाखवतो. हॅलो हॅलो, हा शालिनी बोलतायत का? हो मी शालिनी बोलते. नाही, तुम्ही मिस शालिनीच बोलताय ना? हो सर, पण तुम्ही कोण? हा, मी काय झालंय तुमच्या बँकेच्या हेड ऑफिस मधून बोलतोय. ओके. तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ना ते आपल्या हेड ऑफिस मध्ये आले नाहीयेत, त्यामुळे तुमचं KYC अपडेट होत नाहीये. अहो पण सर, KYC अपडेट तर मी मागच्या आठवड्यामध्येच केलेलं आहे. केलंय बरोबर आहे, पण काय माहिती का, डॉक्युमेंट न आल्यामुळे तुमचं अपडेट नाही झालं, त्याच्यामुळे तुमचं ATM ब्लॉक होणार आता. हो सर, प्लीज ATM ब्लॉक नका करू, मला ATM ची फार गरज आहे. नाही 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 नाही, पण ATM आता ब्लॉक होणार ना कागदपत्र न आल्यामुळे. अहो पण सर, आता 2 दिवस बँका पण बंद आहेत, मी कुठे जाऊ, काय करू? काळजी करू नका, ऑनलाईन पण होऊ शकतं. ऑनलाईन होईल प्रोसेस? हा, तुम्ही फक्त काय करा, मी तुम्हाला एक OTP पाठवतो, तो पाठवा. त्यानंतर तुम्ही जे मी सांगेल ती प्रोसेस करा, चालेल? हो हो, मी लगेच करते. माझं हा. ATM नका ब्लॉक करू प्लीज. हा, द्या तुम्हाला OTP. थांबा. काल इकडे काय झालं? इकडे शालिनीची भीती जिंकली आणि तिची समज हारली. आयुष्यभर कमावलेले सगळे पैसे तिच्या खात्यातून त्या सायबर फ्रॉडच्या खात्यामध्ये गेले. त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा. आपल्या खात्याची माहिती किंवा आपली पर्सनल माहिती कोणालाही देऊ नका. आणि हा सायबर नंबर आहे 1930. आपल्यासाठीच हा नंबर आम्ही आलेला आहे, मुंबई पोलीस घेऊन आलेला आहे. तुम्ही जर का तुमच्या आसपास काही असा फ्रॉड दिसला, कुणी असे चोर दिसले, चेन स्नॅचिंग दिसली, तर तुम्ही 1930 किंवा 112 फोन करा. तुम्हाला तिथे पोलीस हजर होतील आणि लगेच तुम्हाला ती मदत मिळेल. या अशा प्रकारे आपण गुन्हेगारांवर आळा घालू शकतो. हे हेल्पलाईन नंबर आहे, हे तुम्ही जर फॉलो केले, तुम्ही नंबर नोट करा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये क्लिक करा की हे जे आहे एमर्जन्सी, समजा आपल्याला काही चेन स्नॅचिंग किंवा असं गुन्हा घडला, 112वर तुम्ही कॉल करा, लगेच पोलीस येतील. दुसरी गोष्ट, वुमन्स हेल्पलाईनचे 2 नंबर आहेत, 1091 आणि 181. त्याचबरोबर मुंबई पोलीस क्राईम स्टॉपर सिनियर सिटीजन हेल्पलाईन नंबर आहे, तो आहे 1090. त्याचबरोबर नॅशनल सायबर क्राईम नंबर आहे 1930. हे सगळे नंबर आपल्याचसाठी मुंबई पोलिसांनी आणलेले आहेत. मुंबईमध्ये अशा ज्या घटना होतात, क्राईमला आळा घालण्यासाठी हे सगळे नंबर दिले आहेत. कृपया हे सेव्ह करा आणि आम्ही सांगितलेल्या नाटकामधल्या गोष्टींचं पालन करा. आपण सगळे सुरक्षित राहू. धन्यवाद.